खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले. मानव हा सामाजिक प्राणी आहे. त्याला नेहमी सोबत मैत्री, नाती आणि संवाद यांची गरज भासते. पण प्रत्येक वेळी आपण ज्याच्यासोबत राहतो ते लोक आपल्या विचारांना, स्वभावाला किंवा प्रगतीला पोषक असतीलच असे नाही. अनेकदा असे लोक भेटतात जे मनाने लहान, मत्सरपूर्ण, स्वार्थी किंवा खोटेपणाने वागणारे असतात. अशा खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले ठरते. खोट्या लोकांच्या संगतीत राहिल्यास त्याचे नकारात्मक विचार, मत्सर आणि खोटेपणाचे परिणाम आपल्यावरही होतात. ते आपल्या प्रगतीत अडथळा आणतात, मनात शंका निर्माण करतात आणि आनंद हिरावून घेतात. या उलट एकटेपणात आपण स्वतःसोबत वेळ घालवू शकतो, आपले विचार स्वच्छ करू शकतो आणि आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करू शकतो. एकटेपण आपल्याला आत्मचिंतन शिकवते. एकटे राहून आपण आपल्या चुकांकडून शिकतो, नवीन कल्पना शोधतो आणि आत्मविश्वास वाढवतो. चांगल्या पुस्तकांची सोबत, निसर्गाची साथ किंवा स्वतःच्या आवडीनिवडीमध्ये रमून जीवन समृद्ध करता येते. त्यामुळे छोट्या लोकांच्या वाईट संगतीपेक्षा एकटेपणा हा अधिक आरोग्यदायी आणि समाधानकारक ठरतो. निष्कर्ष: वाईट संगती मनुष्याला अंधत्वाकडे नेते तर एकटेपणा माणसाला नेतो. म्हणूनच छोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहिलेले बरे. हो, अगदी खरं आहे. खोट्या लोकांसोबत राहिलं तर आयुष्यात नेहमीच फसवणूक, दुःख आणि अस्वस्थता निर्माण होते. ते लोक वरवर गोड बोलतात पण आतून मत्सर, स्वार्थ आणि खोटेपणा बाळगतात. त्यांच्या संगतीत राहिलं की मन शांती हरवते आणि विश्वासघात अनुभवावा लागतो. म्हणूनच अशा खोट्या लोकांपासून दूर राहणं हे शहाणपण आहे. एकटे राहिले तरी चालेल, पण मन शांत, स्वच्छ आणि समाधानकारक राहिलं. खरी माणसं कमी असली तरी पण आयुष्य सुंदर बनवतात. पण खोट्या लोकांपासून दूर राहणं हे सुखाचं गमक आहे. हो, अगदी बरोबर. आयुष्यात एकटं राहिलं तर किमान मन शांती मिळते, स्वतःशी संवाद साधता येतो, स्वतःची प्रगती करता येते. पण छोट्या लोकांसोबत राहिलं की नेहमी संशय, फसवणूक आणि अस्वस्थता निर्माण होते. छोट्या मीन्स खोट्या. त्यांच्यामुळे आनंद हरवतो आणि विश्वास तुटतो. म्हणूनच एकटं राहिलं तरी चालेल, पण खोट्या लोकांसोबत कधीही राहू नये. खरी माणसं कमी असली तरी आयुष्य सुंदर करतात, पण खोट्यांच्या संगतीत कधीही सुख नाही. खोटे, मत्सरी, फसवे लोक आपल्या आयुष्यात नकारात्मक निर्माण करतात. त्याच्यापेक्षा एकटं राहणं चांगलं. कारण एकटेपणात आपण मनशांती मिळवू शकतो, स्वतःला समजू शकतो आणि सुखी राहू शकतो. धन्यवाद.